मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते, हा आईबाबांचा विषय तुम्हीच उकरून काढला आणि म्हणूनच माझ्या मनातून जात नाहीये. पण शेवटी स्वप्न म्हणजे जे आपल्या मनात असतं तेच दिसतं ना. तेव्हा अर्जुन तिला समजावतो, अगं असं काहीही नसतं, तू शांत हो आणि झोपून घे. तेव्हा सायली विचारते, मला सांगा, माझ्या जन्मदात्यांचा शोध तुम्ही नक्की थांबवणार ना? तेव्हा अर्जुनला आता टेन्शनच येतं, हिला हो कसं म्हणावं. म्हणते, हे पहा, तुम्ही ना माझं यावेळी ऐकायलाच हवं. आत्ता कुठे माझं कुटुंब पूर्ण झालंय, कारण जे नाही आहे ना त्यामागे धावून आहे त्यातला आनंद मला घालवायचा नाही आहे आता. आणि जे कधी घडणार नाही ना त्याची वाट बघणं खूप त्रासदायक असतं हो. आणि त्यामुळे ना मनाला अगदी पक्की हुरहुरसुद्धा लागून राहते. आणि पुढे जे घडणार नाहीये किंवा कदाचित घडणार आहे यामागे तर मला बिलकुल पळायचं नाहीये, असं ती स्पष्टपणे अर्जुनला सांगते. असं सायलीने म्हटल्यावर देखील अर्जुन हट्ट करतो आणि म्हणतो, हे बघ, कदाचित तुझे आईबाबा तुला पुन्हा मिळतील, त्यांचं प्रेम पुन्हा मिळेल सायली. तेव्हा कदाचित ना, हे तर पॉसिबल नाही आहे, कारण अनिश्चित असं काहीही नको आहे आता मला माझ्या आयुष्यात, असं ती स्पष्टपणे अर्जुनला सांगते. कारण माझ्या आयुष्यामध्ये ना निश्चित फक्त तुम्ही आहात. आई बाबा आहे, हे घर आहे, इथली माणसं सुद्धा आहेत. आणि मी खरंच म्हणजे खरंच खूप खुश आहे त्यात. आणि मला खरंच बाकी काही नको आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्या आईबाबांचा, माझ्या जन्मदात्यांचा शोध थांबवा हो. प्लीज थांबवा, अशी ती रिक्वेस्ट करते आणि रडू लागते. तेव्हा सायलीच्या मनातील दुःख अर्जुनला आता कळत असतं आणि तोही अगदी इमोशनल होतो. ती रडत असताना आता त्याला पाहावत नाही आणि म्हणूनच तो म्हणतो, सायली, म्हणून तो तिच्या डोळ्यातील अश्रूसुद्धा पुसू लागतो आणि म्हणतो, हे बघ, तुला माहिती आहे ना मी माझ्या बायकोला कधी त्रास होऊ देईल का? ती म्हणते, अहो पण. मग आता तो पुन्हा पुन्हा विचारतो, तुला खरंच असं वाटतं का मी माझ्या बायकोला कोणताही त्रास होऊ देईल? तेव्हा सायली नाही म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, झालं तर मग आता जे काही घडलं ना ते सगळं विसरून जा आणि डोक्यातून काढून सुद्धा टाक आणि अगदी शांतपणे झोप आता. अर्जुनच्या सांगण्यावरनं सायली आता झोपते खरं. अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि मग मनात विचार करू लागतो, तू कितीही नाही म्हटली ना सायली, तरीही तुझ्या मनात कुठेतरी हे दिसतंय, मला जाणवतंय की तुलासुद्धा तुझ्या आईबाबांना भेटायचंय, तुलासुद्धा त्यांची ओढ लागली आहे. ती भेट मी घडवून आणणार म्हणजे आणणारच. दुसरीकडे भामट्या प्रियाने खूप मोठा प्लॅन केलेला असतो की महिपतला हॉस्पिटलमध्ये बोलवून माझ्या जीवाला धोका आहे हे सिद्ध करून दाखवायचं आणि घरी यायचं. आणि म्हणूनच तिने तिच्या सुटकेसाठी हा सगळा काही प्लॅन केलेला असतो. आता तिने महिपतला कॉल केल्याप्रमाणे लगेचच महिपत हा त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा रात्रीचा आलेला असतो. तिथे अगदी भयानक शांतता असते, सगळेजण झोपलेले असतात. प्रियाला आता धमकी देऊन महिपत तिच्या पाठीमागे सुरा घेऊन धावत असतो. प्रियापुढे तर महिपत मागे असा त्यांचा पाठलाग सुरू असतो. आणि आता प्रियालाही त्याच्या विरोधात पुरावेही गोळा करायचेच असतात. कसाबसा आता महिपत हा प्रियापर्यंत पोहोचतो, तर प्रिया स्वतःच्या सुटकेसाठी प्रयत्न करत असते. आता महिपतला समोर पाहताच मग प्रियाला घाम फुटतो. ती मोठ्याने जाता मदतीसाठी आवाज देऊ लागते, वाचवा मला, वाचवा मला. तर महिपत आपल्या चेहऱ्यावरचं ते ब्लँकेट काढतो आणि म्हणतो, काय ग, कोणत्या बिळात आता लपून बसशील? आज तुझे तुकडे केल्याशिवाय ना हा महिपत शिखरे हालतच नसतो इथून. मग आता प्रिया ही मोठ्यानेच ओरडते, वाचवा मला. महिपत तिच्या अंगावर अक्षरशः धावून जातो आणि तिचं तोंडच दाबतो आणि म्हणतो, तुझा बाप सुद्धा आता माझ्यापासनं तुला कधीही वाचवू शकत नाही, कारण आज तुझे तुकडे तुकडे केल्याशिवाय मी काही इथनं जातच नसतो. मग त्यानंतर महिपत आता रागाच्या भरात प्रियाच्या पोटामध्ये सुरा खुपसणार तेवढ्यातच पोलीस मोठ्याने ओरडतात, कोण आहे रे तिथे, कोण आहे? मग महिपत आता लगेचच तिथून धूम ठोकतो, कारण त्याला कुणी बघू नये ना म्हणून. तेव्हा प्रियाला आता जरा बरं वाटतं की वेळेत अगदी आपला प्लॅन सक्सेस झालाय. मग आता कोण आहे, कोण आहे असं पोलीस कॉन्स्टेबल ओरडतच तेथे येतात. त्यांनी बॅटरीसुद्धा आणलेली असते. तोपर्यंत प्रियाने इकडे एक तार असते ना, त्या तारेने आपल्या हातावर जरा जखमसुद्धा करून घेतलेली असते. तेव्हा प्रिया म्हणते, वाचवा मला, वाचवा मला.
तेव्हा ओ मॅडम झालं काय असं सर्वजण विचारतात. तेव्हा ती म्हणते महिपत शिखरेने माझ्यावर वार केलाय. तेव्हा ते म्हणतात अरे बापरे केवढं रक्त येतंय, चला बँडेज करूयात. असं म्हणून सर्वजण प्रियाला तिकडे दुसरीकडे घेऊन जातात. तर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन तयार झालेला असतो आणि सायलीसुद्धा अगदी छान तयार झालेली असते. सायलीनंतर कपड्यांच्या घड्या घालत असते आणि अर्जुनकडे हळूच पाहते आणि मनात विचार करते, काल ना जरा मी यांच्यावर जास्तच चिडले. ते माझ्या प्रेमापोटीच माझ्या आईबाबांचा शोध घेत होते. पण हे नको त्या गोष्टींसाठी अगदी स्वतःच्या जीवाची फरफट करतायत. हे असं मी न रागवता सांगायला हवं. तेव्हा अर्जुनसुद्धा हळूच सायलीकडे बघतो आणि मनात विचार करतो, जरा माझंच चुकलं, कारण सायलीचा मूड ना फक्त माझ्यामुळेच बिघडलाय आणि तसंही मला तिच्या आईबाबांचा शोध हा थांबवता तर आता येणारच नाही आहे. पण असं माझ्या बायकोला डिस्टर्ब तर नाही करू शकत ना मी. तेव्हा तो तिचा मूड चांगला करण्याच्या हेतूने काहीतरी आयडिया सुचवतो. मग तो लगेचच उठतो, तिच्याजवळ जातो आणि लगेचच तिला म्हणतो सॉरी, मी तुझ्या मनाविरुद्ध वागायला नको होतं. तेव्हा सायली म्हणते मी पण सॉरी, कारण मी सुद्धा तुमच्यावर काल एवढं चिडायला नको होतं. तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे बघतच राहतो आणि मग लगेचच आपले कान पकडतो आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी असं अगदी लहान मुलासारखं म्हणतो. मग आता सायलीलाच हसू येतं आणि ती हसून विचारते की काय हो, तुम्हाला एक विचारू का, असं म्हणून त्या दोन्हीही कानांवरचे हात अगोदर ती खाली घेते आणि विचारते काय हो, तुम्ही एवढे गोड कधीपासून आहात, अगदी लहानपणापासून की मोठे झाल्यावर आणखी गोड झालात. मग आता अर्जुन हसतो आणि म्हणतो खरं सांगू का, ॲक्च्युली मी ना लग्नानंतर गोड झालोय, कारण माझी बायको आहे ना ती साखर आहे, साखर. मग सायली म्हणते मग ऐकाल ना तुमच्या बायकोचं, कारण जे सापडणारच नाही आहे त्याचा शोध तुम्ही आता थांबवणार ना. तेव्हा अर्जुनला आता समजतं की सायलीच्या मनावर काही गोष्टी घ्यायला हव्यात आणि म्हणूनच म्हणतो ओके, तुला जे हवंय ना तेच होईल. तेव्हा सायलीला सुद्धा अर्जुनने असा शब्द दिल्यामुळे खूपच आनंद होतो आणि ती कपाटाकडे जाते. तर अर्जुन आता तिच्याकडे बघतच राहतो आणि मनात विचार करतो, मला माहिती आहे बायको, तुला सुद्धा तुझे आईबाबा हवे आहेत आणि म्हणूनच मी तुला आत्ता प्रॉमिस केलं आहे की तुला जे हवं तेच होईल. आणि थँक गॉड आता हे ऐकून तरी ती शांत झाली. पण आता मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथे तुझं गाठोडं राहिलंय का बघायलाच हवं, असं म्हणून अर्जुनच्या डोक्यात सारखेच सायलीच्या भूतकाळाबद्दलचे विषय गोंगावत असतात. तर आता सायली अर्जुनजवळ जाते आणि विचारते काय हो, जायचं ना खाली, सर्वजण आपली वाट पाहत असतील, विसर्जनाची तयारी झाली असेल. तेव्हा अर्जुन आणि सायली लगेचच खाली यायला निघतात. इकडे घरातील सगळेजण अर्जुन सायलीची वाट बघत असतात. तेव्हा अर्जुन सायली कुठे राहिले असं अस्मिता विचारत असते. त्याचवेळी अश्विन म्हणतो पटकन उरकून घ्या, कारण मला जायचंय बाहेर. तेव्हा कल्पना म्हणते अरे हो जाशील बाळा, पण आपल्या घरातल्या बाप्पाचं विसर्जन आहे ना, आणि हे असले घरचे उत्सव हे मनापासून साजरे करायचे असतात आणि सुरू नाही होत तेच आपली तुझी जायची घाई. तेव्हा अश्विन आता गप्प बसतो. त्यानंतर विमल म्हणते बघा ते दोघे ना आलेच आहेत. अर्जुन आणि सायली आता तेथे येतात. अर्जुन म्हणतो वाट बघत होतात का तुम्ही, तेव्हा काही हरकत नाही असं प्रताप म्हणतो आणि सांगतो की चला बाप्पाला आता निरोप देण्याची वेळ आली आहे. त्यानंतर सायली म्हणते आपण ना अगोदर आरती करून घेऊयात. तेव्हा हो आरती तर करूयात. अर्जुन चल तू आणि सायली आरती करून घे बरं, असं कल्पना म्हणते. मग अर्जुन सायलीला तो मान मिळाल्यामुळे इकडे अश्विनच्या डोक्यात मुंग्या येतात. तो रागातच आता कल्पनाकडे बघतो, कारण सगळे हक्क आता अर्जुन सायलीला एकत्रच मिळत असतात म्हणून. त्यानंतर अर्जुन सायली पुढे येतात, बाप्पाचं दर्शन घेतात. सायली आरतीचं ताट तयार करते. तर अर्जुन मोठ्यानेच गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो. मग त्याच्या पाठीमागे सुद्धा सर्वजण बाप्पाचा जयघोष करतात, नामस्मरण करतात आणि लगेचच आरतीला सुरुवात करतात. तर आता सर्वजण अगदी छान प्रकारे आरती करू लागतात आणि बाप्पाच्या सेवेमध्ये मग्न झालेले असतात. तर काही वेळाने आता लगेचच आरती ही संपन्न होते. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया असा मोठ्याने जयघोष करतात आणि अगोदर बाप्पाचं दर्शन घेतात. त्यानंतर विसर्जनाची वेळ होते. सगळ्यांचे चेहरे जरा पडलेले असतात
आता बाप्पा जाणार म्हणून सर्वजण थोडे नाराज असतात. तेव्हा प्रताप आता बाप्पाची मूर्ती ही पाटावरून उचलतो. तर इकडे बाप्पाच्या विसर्जनाची बाहेर सगळी तयारी केलेली असते. सगळेजण भक्तिभावाने पुन्हा एकदा बाप्पाचं दर्शन घेतात आणि फायनली आता बाप्पाचं विसर्जन होतं आणि मग सगळेजण घरात जातात. घरात गेल्यानंतर आता अश्विन एकटाच बाहेर थांबतो. तेवढ्यातच त्याला आता हॉस्पिटलमधून एक फोन येतो. तेव्हा हो, मी डॉक्टर अश्विन सुभेदारच बोलतोय असं तो म्हणतो. आणि मग त्यावेळी त्याला समोरून जे सांगण्यात येतं ते ऐकून तर त्याला असा अचानक प्रचंड धक्का बसतो आणि तो विचारतो, काय, हे कसं शक्य आहे? मी येतोच लगेच हॉस्पिटलला, फोनवर सांगून फोन ठेवतो आणि हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. इकडे प्रियाच्या हातावर आता बँडेज वगैरे केलं जातं. तिच्या भोवती सगळे पोलीस वगैरे असतात. अश्विन आता वकिलांना घेऊनच तेथे आता आलेला असतो. तेव्हा तो प्रियाच्या हाताची अशी झालेली अवस्था पाहतो आणि लगेचच विचारतो, काय ग तन्वी, काय झालं? तू एवढी जखमी झालीच कशी? असा प्रश्न जेव्हा तो करतो तेव्हा प्रिया मात्र आता लगेचच नाटकी सुरू करते आणि म्हणते, अश्विन, मी तुला म्हणाले होते ना की तो महिपत खूप डेंजर माणूस आहे. अरे, रात्री तो आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. मी तुला म्हटले होते ना अश्विन, तो एवढा चांगला माणूस नाही आहे. बघ त्याने हे काय केलं. असं म्हणून रडण्याची नाटकी वगैरे करत सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करत असते. अश्विन आता महिपत विरुद्ध चिडलेला असतो आणि म्हणतो, अगं, काल रात्री मी इथून निघताना तू तर झोपणार होतीस ना, मग काय झालं? तो इकडे कसा आला? आणि बाहेर पोलिसांची सिक्युरिटी असताना तो आतमध्ये कसा येऊ शकतो? मग त्यानंतर आता जे ड्युटीला असतात त्यांनाच आता लगेचच अश्विन जाब विचारतो, काय हो, तुम्ही काय करत होता तिथे बाहेर? वेळी कॉन्स्टेबल सांगतात, अहो साहेब, तेव्हा ना आमची ड्युटी खरं तर संपली होती आणि दुसऱ्या शिफ्टचे कॉन्स्टेबल येतच होते आणि म्हणून आम्ही निघालो. मग अश्विन रागाच्या भरातच त्यांना विचारतो, तेवढ्या वेळात माझ्या बायकोला जर काही झालं असतं तर ही जबाबदारी कोणी घेतली असती? तेव्हा अश्विन आता प्रियाला सुद्धा म्हणतो, तन्वी, मी तुला म्हणत होतो ना की मी इथे थांबतो म्हणून, पण तू ऐकूनच घेत नाही आहे माझं. तेव्हा ती म्हणते, अरे, तेव्हा तरी मला कुठे माहीत होतं की तो महिपत येईल आणि माझ्यावर हल्ला करेल. पण तुला सांगू अश्विन, जेव्हा महिपत शिखरे आला ना तेव्हा मी खरंच खूप घाबरले होते. अरे, मी मदतीसाठी खूप किंचाळत होते, आरडाओरडा करत होते. मी त्याच्या हातापाया पडले की प्लीज मला मारू नकोस, मला मारू नकोस. पण तूच बघ ना, त्याने माझ्यावर शेवटी वार केलेच. आणि खरं सांगू सर, त्याला ना मला असं मारूनच टाकायचं होतं. त्यातच ते वॉर्ड बॉय दादा आले ना, त्यामुळे तो तिथून लगेचच पळून गेला. तर इकडे घरातील सगळ्यांनी आता बाप्पाला निरोप दिलेला असतो, बाप्पाचं विसर्जन केलेलं असतं आणि मग त्यामुळे घरात अगदी उदास उदास असं सगळ्यांना वाटतं. सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात, फक्त एकमेकांकडे ते बघत असतात. तेव्हा सायली सर्वांना म्हणते की दरवर्षी घरात बाप्पा येतो तेव्हा खूप आनंदाचं वातावरण असतं, पण सगळ्यांना हेही माहीत असतं की बाप्पाचं एक ना एक दिवस विसर्जन होणार. पण तरीही बाप्पा गेल्यानंतर मनाला किती हुरहुरू लागून राहते ना. तेव्हा कल्पना म्हणते, हो ना गं, मला तर असं वाटतं ना घरातलंच कुणीतरी गेलंय. आणि आता तूच बघ ना, आपलं घर सुद्धा एकदम कसं सुनं सुनं वाटायला लागलंय. तेव्हा सगळ्यांचे असे उदास असलेले चेहरे पाहून प्रताप म्हणतो, अगं कल्पना, हे चालायचंच अगं, आपण पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पाचं नव्याने घरात स्वागत करू. मग सायली म्हणते, हो तर, आणि पुढच्या वर्षी बाप्पाच्या स्वागतासाठी आपल्याकडे एक नवीन पाहुणासुद्धा असणार आहे. हो की नाही अस्मिता ताई? तेव्हा अस्मिता खुश होते आणि थोडीशी लाजते. मग आता सगळेजण तिच्याकडे बघतात. तेव्हा अस्मिता म्हणते, हो तर, आणि मी छान छान कपडेसुद्धा घालणार आहे त्या पाहुण्याला आणि अगदी सगळ्या आरत्यासुद्धा शिकवणार आहे. तेव्हा विमल म्हणते, अस्मिता ताई, पण त्या अगोदर ते बाळ बोलायला तर लागू दे. मग अर्जुन हसतो आणि म्हणतो, अरे, सगळ्यात महत्त्वाचं त्याला या जगात येऊ तरी द्या. तेव्हा कल्पना म्हणते, हो,
पण मी काय म्हणते, अस्मिताच्या बाळाला असं एकटं एकटं वाटलं तर, कारण त्याच्याशी खेळायला त्याचा मामे भाऊ किंवा मामे बहीण पाहिजेच ना, असं कल्पना हळूच म्हणून अर्जुन व सायलीकडे बघते. तेव्हा अस्मिता म्हणते हो पाहिजे पाहिजे. तेव्हा सायली आणि अर्जुन हे दोघेही हळूच एकमेकांकडे बघतात आणि सायलीला आता खूपच लाजल्यासारखं होतं. प्रताप म्हणतो अगदी बरोबर बोललीस तू कल्पना. काय मग अर्जुन सायली तुम्ही दोघेही विचार करतायत की नाही, असं जेव्हा प्रताप विचारतो तेव्हा अर्जुन अजूनच लाजतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो तशी माझी काही हरकत नाही आहे आणि आय एम शुअर माझ्या बायकोची सुद्धा तशी काही हरकत नसणार, असं म्हणून तो तिच्याकडे अगदी पाहतच राहतो. तेव्हा सायली आता खूप गोड लाजत असते आणि हळूच म्हणते अहो, मग ती हसत आणि लाजत मुरडतच लगेच तिथून जाते. तेव्हा लाजली रे सायली लाजली म्हणून अस्मिता आता सायलीची गंमत करते. तेव्हा आता सायली तिथून गेल्यानंतर अर्जुन म्हणतो मी सुद्धा माझी कपडे चेंज करून आता ऑफिसला जातो, चालेल ना. तेव्हा तो सुद्धा लगेचच तिथून सटकतो. त्यामुळे अस्मिता म्हणते अरे हा सुद्धा लाजला. सगळेजण मात्र आता त्या दोघांवरही हसू लागतात. तर दुसरीकडे आता अश्विन खूपच संतापलेला असतो आणि म्हणतो हॉरिबल आहे हे, अगदी हॉरिबल आहे. आता वकील साहेब म्हणू लागतात पण या गोष्टीचा ना आपल्याला खूप फायदा होऊ शकतो, कारण काल इथे ना महिपत शिखरेला कुणी ना कुणी नक्कीच बघितलं असेल. तेव्हा आता अश्विन हो म्हणतो आणि लगेचच प्रियासुद्धा सांगू लागते अहो काल कॉरिडॉरमधून मी जेव्हा पळत होते ना तेव्हा महिपत शिखरेसुद्धा माझ्या पाठीमागे असा धावत होता, मला पकडण्याचा प्रयत्न करत होता आणि तिथे कॉरिडॉरमध्ये CCTV कॅमेरे असतीलच ना, मग ते फुटेज बघितलं तर सगळं काही क्लिअर होऊ शकतं. मग आता प्रियाच्या डोक्यात ही आयडिया आल्यानंतर लगेचच वकील म्हणतात म्हणजे शिखरेने तुमच्यावर हल्ला केला याचा पुरावा आपल्याकडे आहे म्हणायचं. तेव्हा प्रियाला आता खूपच आनंद होतो. आता तोच पुरावा दाखवून आपल्याला कोर्टामध्ये हेच सिद्ध करायचंय की तो किती भयानक माणूस आहे म्हणून, आणि अशा माणसाला घाबरून तुम्ही तुमचा जीव वाचवण्यासाठी गेली 2 वर्ष फक्त खोटी साक्ष देत राहिला होतात. आता हे सगळं कोर्टामध्ये आपल्याला सांगावंच लागेल आणि थोड्याच वेळात आता तुम्हाला कोर्टात घेऊन जाण्यासाठी व्हॅन येईल, तोपर्यंत तुम्ही तयार राहा, असं वकील प्रियाला म्हणतात. तेव्हा वकील आता तिथून गेल्यानंतर अश्विन लगेचच प्रियाला म्हणतो तन्वी आजच्या कोर्टातल्या हेअरिंगसाठी ऑल द बेस्ट, आणि तू तर अजिबात काळजी करू नकोस कारण सगळं काही अगदी आपल्या मनासारखं होईल. त्यानंतर अश्विन आता तेथून जातो. तेव्हा प्रिया आता खुश असते आणि मनातच म्हणते अरे मूर्खा, स्वतःच्या जीवावर खेळून मी एवढा मोठा प्लॅन केला म्हटल्यानंतर माझ्या मनासारखं होणार नाही का. इकडे सायली आता किचनमध्ये काम करत असते आणि अर्जुनसाठी डबा भरत असते. आता तो डबा भरत असतानाच तिच्या चेहऱ्यावर जरा स्माईल असते, कारण सकाळी आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे की तुम्हीसुद्धा आता चान्स घ्या, कारण अस्मिताच्या बाळाला कुणीतरी सोबत हवी म्हणून. आणि मग ती एक डायरी घेते आणि एका पेजवर लिहित असते की प्रिय बाबा, तू माझ्या आजी आजोबांचं ऐकशील ना आणि माझ्या आत्ते भावंडांशी खेळायला मला लवकर घरी घेऊन येशील ना, असं सायली आता त्या चिठ्ठीवर लिहिते आणि अगदी लाजत असते आणि खुळकन हसतसुद्धा असते. जेव्हापासून आता हा विषय निघालेला असतो तेव्हा सायलीला सुद्धा वाटत असतं की आता आपल्याला सुद्धा एखादं बाळ असावं. आता त्या चिठ्ठीकडे पाहत ती एकटीच आपली हसत असते. त्यानंतर कल्पना आता तेथे येते आणि लगेचच चेक करून पाहते तर भेंडीची भाजी बनवलेली असते सायलीने. तेव्हा कल्पना म्हणते अरे वा, नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ बनवण्याचं काम सुरू आहे वाटतं. तेव्हा सायली म्हणते हो तसंच समजा, मग काय खास काय आहे, असं कल्पना विचारते. सायली म्हणते तसं खास काही नाही अहो, पण काल रात्री एका गोष्टीमुळे मी चिडले होते ना त्यांच्यावर, पण सकाळी त्यांनी माझी माफी मागितली आणि मी सुद्धा लगेच माफ करून टाकलं. तेव्हा कल्पना आता खुश होते आणि म्हणते छान आहे छान आहे, कारण रात्रीची जी भांडणं आहेत ना बाळा ती सकाळी मिटायलाच हवीत, म्हणजे मग कसं आहे ना दिवसाची सुरुवात अगदी नव्याने करता येते. त्यानंतर अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो मम्मा सायली मी निघालो ऑफिसला. त्याचवेळी सायली म्हणते हो थांबा थांबा, डबा घेऊन जा.
असं म्हणून ती पटकन डबा भरते आणि लगेचच त्यामध्ये चिठ्ठीसुद्धा टाकते. तेव्हा अर्जुन थँक्यू असं तिला म्हणतो आणि त्याच्या लक्षात आता काहीतरी येतो. तो पुन्हा एकदा त्याची बॅग ओपन करतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी शोधत असतो. सायली अगदी सिरियस होऊनच विचारते, काय हो, काय शोधताय तुम्ही नक्की? मग आता अर्जुनला तितक्यातच एक फोन येतो. मग आता इन्स्पेक्टर सावंतांचाच कॉल आलेला असतो. तेव्हा अर्जुन आता मनात विचार करतो, यांच्याबरोबर सायलीच्या त्या गाठोड्याबद्दल बोलायलाच हवं, अगोदर डिस्कस करायलाच हवं. पण आता नेमकं सायलीसमोर बोलू तरी कसं, हा प्रश्न आता त्याला पडलेला असतो आणि तो जरा थोडा घाबरतोच. सायलीसुद्धा त्याच्याकडे अगदी धक्क्यानेच बघत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली रूममध्ये जाते आणि फक्त व फक्त बाळाचा विचार करत असते आणि म्हणत असते की आज मी ना त्यांच्या डब्यामध्ये भेंडीची भाजी दिली आहे आणि सोबतच एक चिठ्ठीसुद्धा, म्हणजे आता कधीही हे मला फोन करू शकतात आणि म्हणतील की प्रिया आई, माझे बाबा म्हणतोय की लवकरच मी तुमच्या आयुष्यात येणार आहे. तर दुसरीकडे आता अर्जुन हा ऑफिसमध्ये असतो. चैतन्य तेथे जाऊन त्याला म्हणतो की एक न्यूज आहे. अश्विनने जो वकील बघितला होता तन्वीसाठी, तो अगदी जोरातच कामाला लागलाय आणि तन्वीची शिक्षा माफ करून घेण्यासाठी त्याचे प्रयत्नसुद्धा सुरू झालेत. हे ऐकून आता अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.